नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अखेर हनुमानाने सीतेचा शोध घेतला की नाही ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमार्फत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हनुमानांनी अगदी छोटं रूप घेऊन लंकेत एक फेरफटका मारला. तेथील सौंदर्यापुढे स्वर्गही फिके वाटत होते. त्या नगरीतील सर्वात सुंदर इमारत म्हणजे संपूर्ण सोन्याने मढवलेला लंकाधीश रावणाचा राजवाडा. रावणाच्या राजवाड्याच्या विविध कक्षांमधून सीतामाईचा शोध घेत हनुमान फिरू लागले. एका शयन कक्षामध्ये अपुऱ्या वस्त्रांमध्ये बऱ्याच स्त्रिया मद्यपान करून झिंगत असलेल्या दिसल्या. आतल्या कक्षेत प्रचंड शय्येवर दशानन लंकेचा अधिपती दिसल्यावर हनुमानाच्या मनात रावणाविषयी संमिश्र भावना निर्माण झाल्या व किवही आली. राजेशाही अतिशय देखणा, सुडोल, तल्लख बुद्धिमत्ता, वेदपरायण, संगीत तज्ज्ञ इतके चांगले गुण त्याच्यातील खल प्रवृत्तीत गर्व अहंकारामुळे सारे मातीमोल झाले होते. सीतामाईचा शोध घेत असताना हनुमानाची नजर एका सुंदर शय्येवर पहुडलेल्या सौंदर्यवान स्त्रीवर पडली. त्यांना वाटले आपला शोध संपला, पण क्षणभरच. रावणाच्या शय्येवर सीतामाई कशा? कालत्रयी शक्य नाही. श्रीरामांनी सीतामाईच्या तळपायावर पद्मरेखा व कमलपुष्पाच्या खुणा असल्याचे सांगितले होते. त्या दोन्ही खुणा त्या स्त्रीच्या पायावर न दिसल्याने ही नक्कीच माझी सीतामाई नसून रावणाची पट्टराणी मंदोदरी असावी असे हनुमानाला वाटले. हनुमान ब्रह्मचारी असल्याने अशा अर्धनग्न स्त्रिया पाहाव्या लागत असल्याने त्यांना योग्य वाटत नव्हते. पण हेतू फक्त सीतामाईचा शोध घेणेच असल्यामुळे अशा प्रसंगाला सामोरे जाणे भाग होते. या सर्व शोधात त्यांच्या लक्षात आले, इथे सीतामाई असणे शक्य नाही. सीता तर प्रखर अग्निशिखा, त्यामुळे सीतेला या भौतिकपासून दूर ठेवणेच रावणाला सोयीस्कर होते. पण कुठे? एवढ्या मोठ्या नगरीत कुठे शोधावे? लंकेचा कोपरा न कोपरा, एकूण एक राजवाडे, प्रत्येक रस्ता, गुप्त ठिकाणे शोधून झाले, पण सीतामाईचा पत्ता लागत नव्हता. हनुमानाच्या बुद्धीचा कस लागत होता. सीतामाईपर्यंत पोहोचण्याचा रस्ता गवसत नव्हता. त्याचे मन विचलित होऊ नको त्या शंका मनात येऊ लागल्या. सीतेच्या नकारामुळे रावणाने तिचे बरे वाईट तर केले नसेल? लंकेत आणताना समुद्रात तर भर पडली नसेल? रामविरहात जीवाचे बरे वाईट तर करून घेतले नसेल? नैराश्यावस्थेत हनुमान लंकेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसला. समुद्रकिनारी हजारो वानर त्यांच्या यशस्वी आगमनाची वाट बघत होते. पराभवाची वार्ता कळल्यावर आपले साथी मृत्युमुखी पडतील व सुग्रीवही आपले जीवन संपवेल. त्यांच्या एका पराभवाने केवढी भीषण स्थिती निर्माण होईल याचे चित्र समोर उभे राहिले. पराभव झालाच तर स्वतःही संपवण्याचा विचार केला. सीता शोधण्याचे सर्व मार्ग बंद झाले. वर हनुमानाने राम नाम जप सुरू केला आणि अचानक ढगा आडून चंद्र उगवल्यामुळे लंकेतील सर्वात सुंदर बाग दिसली. नक्कीच सीतामाईला इथे ठेवलं असावं आणि हनुमान मोठ्या आशेने व उत्साहाने पळत सुटले. बागेतील एका अशोकाच्या झाडाखाली कृश पण दैदिप्यमान स्त्री बसलेली दिसली. त्यांनी ताडले. अश्रूंनी भिजलेला चेहरा, साधे वस्त्र असलेली हीच ती सीतामाई या निरागस स्त्रीभोवती भयान दिसणाऱ्या राक्षसिनींचा कडेकोट पहारा होता. अशा या भयान वातावरणातही अविचल होती. तोवर पहाट झाली होती. अचानक ढोलाच्या आवाजाने सर्व पहारेकरी सजग झाले. हलचल, लगबग वाढली. हनुमान सूक्ष्म रूपात एका झाडामागे लपले. लंकाधीश येत असल्याची घोषणा झाली. त्याच्याबरोबर रेशमी वस्त्रांनी झाकलेल्या वस्त्रालंकाराच्या सुवर्ण थाळ्या घेऊन मोठा लवाजमा आला होता. सीतेसमोर येऊन रावण याचना करू लागला. म्हणाला, हे सीते, या सुंदर वस्तूंचा स्वीकार करून स्वामी म्हणून
त्या भटक्या रामाला विसरून माझा स्वीकार कर. राम तुला कधीच शोधू शकणार नाही. नेण्याची गोष्ट तर दूरच, मला शरण ये व जीवनाचा आनंद घे. रावण एकाच वेळी आज्ञाही करीत होता व याचनाही. सीतेच्या चेहऱ्यावरील आलेला संताप, करारीपणा एवढ्या दुरूनही हनुमानाला दिसत होता. ठाम आवाजात म्हणाली, हे रावणा, या क्षुल्लक भेटीचं आमिष मला काय दाखवतोस? मला या भोगवादी वस्तूंची किंचितही किंमतही नाही. सीता रामापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे हनुमानाने सीतेचा शोध लावला. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये सीताराम असेही लिहा.